राष्ट्रीय ओबीसी महासंघ लंबे समय से ओबीसी समाज की जाति निहाय जनगणना की मांग कर रहा है और इसके लिए दिसंबर में रामलीला मैदान पर आंदोलन किया जाएगा। डॉक्टर बबन राव तायवाड़े ने कहा कि एससी एसटी की तरह जनगणना में ओबीसी का भी अलग कॉलम होना चाहिए। उन्होंने स्पष्ट किया कि संगठन किसी राजनीतिक दल से जुड़ा नहीं है और सभी दलों के साथ समाज हित में काम करता है। व्यक्तिगत आरोपों पर उन्होंने कहा कि आरोप लगाने वालों को ठोस प्रमाण प्रस्तुत करने चाहिए। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ही देशव्यापी मागणी होती आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा जेव्हापासून 2016 पासून राष्ट्रीय पातळीवरती काम सुरू केलं तेव्हापासून सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे ही मागणी मांडत होतो। आता सुद्धा 7 ऑगस्टला आमचं बेंगलोरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा त्या प्रकारचा ठराव पारित झाला होता की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। परंतु आता जेव्हा 40 प्रश्नावली होऊ घातलेल्या जनगणनेची केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे त्यामध्ये जातीचा कॉलम आलेला आहे। याचा आम्हाला आनंद आहे की 1931 नंतर होणाऱ्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा जातीचा कॉलम त्या ठिकाणी आलेला आहे, जातीची नोंद त्या ठिकाणी आलेली आहे। परंतु हे करत असताना ज्याप्रमाणे एससी आणि एसटी संवर्गाचा कॉलम आहे त्याचप्रमाणे ओबीसीचा कॉलम सुद्धा त्या ठिकाणी असावा ही जी आमची आग्रहाची मागणी होती ती कुठेतरी दुर्लक्षित करण्यात आलेली आहे आणि ओबीसीचा स्वतंत्र रकाना त्या ठिकाणी दिलेला नाही। आणि म्हणून अर्धी मागणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण व्हावी आमची 100% म्हणून ओबीसीचा कॉलम त्या 40 प्रश्नाच्या यादीमध्ये समाविष्ट व्हावा, इन्क्लूड करण्यात यावा याकरता आम्ही डिसेंबरमध्ये दिल्ली येथे रामलीला मैदानावरती ठिय्या आंदोलन करून सरकारचं लक्ष इकडे वेधणार आहोत की फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या जनगणनेमध्ये तिथे एससी एसटी प्रमाणे ओबीसीचा कॉलम सुद्धा समाविष्ट करण्यात यावा व ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी हा आम्ही निर्धार पक्का केलेला आहे आणि संपूर्ण देशातून लोक त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनामध्ये समाविष्ट होणार आहेत। ज्या नोंदणी सापडल्या आहे अठवाडा ते जरांगींच्या आंदोलनानंतर किती नवीन नोंदी झाल्या आहे? हे बघा, हे आंदोलन फक्त मराठवाड्यापुरतं आहे आणि सरकारने जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार 24/10/2023 नंतर आतापर्यंत फक्त 49,000 नोंदी या मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत। सरकारने आकडे प्रसिद्ध केलेले आणि त्या 49,000 नोंदीच्या अगेन्स्टमध्ये 3,11,000 प्रमाणपत्र निर्गमित केले। पण या 3,11,000 पैकी व्हॅलिडिटी करता किती लोकांनी अर्ज केला, कारण व्हॅलिडिटी महत्वाची आहे, ते फक्त 20,000 आणि त्या 20,000 पैकी व्हॅलिडिटी किती लोकांची झाली? 15,000। मग बाकीच्या लोकांना प्रमाणपत्र दिले पण व्हॅलिडिटी करता जी आवश्यक कागदपत्र पाहिजे 1967च्या पूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबाच्या याच्यावरती कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठीची नोंद आहे आणि वंशावळीमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी बरोबर समाविष्ट होत आहे। या 3 गोष्टी झाल्या तरच व्हॅलिडिटी होऊ शकते, अन्यथा नाही। म्हणून काही लोकांनी प्रमाणपत्र मिळवले असेल परंतु आवश्यक कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत व्हॅलिडिटी करता अर्ज केलेला नाही। आणि याच्यात नवीन कोणी ज्याच्याकडे कागदपत्र आहेत त्याला जर सरकार प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देत असेल तर त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कधी विरोध राहिलेला नाही।